नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वी गणित प्रकरण दुसरा समांतर रेषा व छेदिकामधील सराव संच 2.3 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। उदाहरण पहिला, रेषा L काढा, त्या रेषेबाहेर बिंदू A घ्या, बिंदू A मधून जाणारी आणि रेषा L ला समांतर असणारी रेषा काढा। तर अगोदर आपल्याला एक रेषा काढायची आणि त्या रेषाला नाव द्यायचं आहे रेषा L। तर अगोदर आपण एक रेषा काढून घेऊ। तर आपण हे एक रेषा काढल्या, ही रेषा आहे L। त्यानंतर रेषेबाहेर कुठेही आपल्याला बिंदू A घ्यायचा आहे। समजा मी इथं घेतलं बिंदू A, हा आहे बिंदू A। A बिंदूमधून रेषा L ला समांतर रेषा काढण्याकरता आपण या दोन गुण्यांचा वापर करू। सर्वप्रथम हा जो गुण आहे याला आपण अशा प्रकारे ठेवू। बघा, या रेषेशी हा तंतोतंत जुळायला पाहिजे आणि हे बिंदूपासून या प्रकारे येईल। त्यानंतर दुसरा गुण जो आहे त्याला आपण बरोबर या A बिंदूपासून या प्रकारे ठेवू आणि या A बिंदूपासून अशी आपण रेषा ओढून घेऊ। रेषा ओढल्यानंतर बघा, पुढे या रेषाला आपण अशा प्रकारे वाढवून घेऊ। तर अशा प्रकारे आपण रेषा L ला समांतर रेषा A बिंदूमधून जाणारी काढू शकतो। उदाहरण 2, रेषा L काढा, त्या बाहेर बिंदू T घ्या, बिंदू T मधून जाणारी आणि रेषा L ला समांतर असणारी रेषा काढा। या प्रश्नाचं उत्तर पण बघा, आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं, सेम त्या पद्धतीनेच आपल्याला सोडवायचं आहे। अगोदर आपण एक रेषा काढून घेऊ, रेषा L। रेषा L, त्यानंतर बघा त्या बाहेर बिंदू T घ्या। रेषेच्या बाहेर बिंदू T कुठे आपल्याला घ्यावायचा आहे। समजा आपण बिंदू T इथे घेतलं, या बिंदूला नाव दिलं आपण T। तर या बिंदूमधून जाणारी आणि रेषा L ला समांतर असणारी रेषा आपल्याला काढावायची आहे। तर समांतर रेषा काढण्याकरिता आपल्याला बघा या दोन गुणांचा उपयोग पडणार आहे। तर सर्वप्रथम बघा, आपण एक गुणा या प्रकारे ठेवू। या रेषेला बघा तंतोतंत जुळायला पाहिजे आणि हे बिंदू T जवळ असायला पाहिजे। त्यानंतर जो दुसरा गुण आहे तो या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथून अशी आपल्याला रेषा ओढून घ्यावायची आहे आणि सेम अशीच रेषा आपल्याला इकडं ओढून वाढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण रेषा L ला T बिंदूमधून जाणारी समांतर रेषा काढलेली आहे। उदाहरण 3, रेषा M आणि त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा N काढा। तर या उदाहरणामध्ये बघा, अगोदर आपल्याला रेषा M काढायची आहे आणि रेषा M ला समांतर 4 सेमी अंतरावर रेषा N काढावयाची आहे। तर बघा, इथं आपल्याला आता अंतर दिलं, 4 सेमी अंतरावर रेषा N काढावयाची आहे, समांतर रेषा। तर अगोदर आपण पट्टीच्या सहाय्याने रेषा M काढून घेऊ। पट्टीच्या सहाय्याने आपण रेषा M काढलेली आहे। त्यानंतर बघा, रेषा M वर आपण कुठे एक बिंदू घेऊ, त्या बिंदूला नाव दिलं आपण बिंदू A आणि परत आपण त्याच रेषे दुसरा बिंदू घेतलं, त्या बिंदू नाव दिलं बिंदू B। त्यानंतर आपल्याला रेषा M वर बिंदू A मध्ये आणि बिंदू B मध्ये एक लंब काढावायचा आहे। तर लंब काढण्याकरता आपल्याला आवश्यकता पडणार आहे ती कोनमापकाची। तर कोनमापक आणि लंब काढताना बघा, आपल्याला इथे हे आडवी रेषा दिसत आहे आणि इथे एक आपल्याला उभी रेषा दिसत आहे। तर हे आडवी रेषा आपल्या रेषा M ला तंतोतंत जुळायला हवी आणि हे जे उभी रेषा आहे ते बिंदू A वर असायला पाहिजे, तेव्हाच आपला लंब बरोबर येणार। व्यवस्थित कोनमापक ठेवल्यानंतर बघा, आपल्याला इथं 90 अंशाचा कोन दिला आहे, यावर एक बिंदू किंवा टिक करून घ्यावायचा आहे आणि सेम त्याच प्रकारे बघा, आपल्याला बिंदू B वर पण याचा कोनमापक व्यवस्थित ठेवायचा आहे बिंदू B वर आणि 90 अंशावर आपल्याला इथं एक बिंदू घ्यावायचा आहे। बिंदू घेतल्यानंतर बघा, आपल्याला या बिंदूला नाव दिलो आपण बिंदू P आणि या बिंदूला नाव दिलं आपण बिंदू Q। आता काय करायचं, तर स्केल पट्टीच्या सहाय्याने P आणि A जोडून घेऊ।
आणि सेम त्याच प्रकारे पट्टीच्या सहाय्याने बिंदू P आणि बिंदू Q हे जोडून घेऊ। तर अशा प्रकारे आपण बघा रेषा M वर बिंदू A आणि बिंदू B मधून लंब टाकलेला आहे। तर आपल्याला बघा रेषा N ही 4 सेमी अंतरावर समांतर रेषा काढायची आहे। त्याकरिता आपण पट्टीच्या सहाय्याने 4 सेमी अंतर इथे मोजून घेऊ। बिंदू A पासून या लंबावर आपण 4 सेंटीमीटर अंतर मोजून घेऊ आणि तिथं आपण एक टिक मार्क करू। आणि सेम त्याच पद्धतीने बिंदू B मधून QB या लंबावर 4 सेंटीमीटर अंतर आपण मोजून घेऊ। नंतर पट्टीच्या सहाय्याने आपण इथून एक रेष ओढू। तर अशा प्रकारे बघा आपण रेषा L ला समांतर रेषा काढलेल्या आहे आणि त्या रेषेला नाव दिलं आपण रेषा N। या प्रकारे आपण रेषा M ला रेषा N ही समांतर रेषा 4 सेंटीमीटर अंतरावर काढल्या आहे आणि इथूनचा जो हा अंतर आहे हा अंतर आहे 4 सेमी आणि इकडे पण हा जो अंतर आहे तो आहे 4 सेमी। अशा प्रकारे आपण रेषा M ला समांतर रेषा N 4 सेंटीमीटर अंतरावर काढल्या आहे। या प्रकारे आपण सराव संच 2.3 मधील सर्व उदाहरणं अभ्यासलेले आहोत। तुम्हाला हे प्रश्न समजले नसल्यास तुम्ही कमेंट करून पण प्रश्न विचारू शकता। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।